स्वामी समर्थांच्या पादुका यांचं दर्शन घेतलं जातंय। अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या पादुका आणि सूर्यमणी दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिकेत गायकवाड यांनी। ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि त्यांच्या हातातील सूर्यमणी जुना राजवाडा मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। आपण पाहू शकताय की ह्याच पादुका ज्या आहेत ते स्वामी महाराजांच्या आहेत आणि त्यांच्या हातातील सूर्यमणी देखील सर्व भक्तांसाठी जे आहे ते खुलं करण्यात आलेलं आहे। खरं तर आपण पाहायला गेलं तर गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोटमध्ये भाविकांची मोठी गर्दी केलेली आहे आणि जुना राजवाडा परिसरामधील हे गणेश मंदिर आहे आणि या ठिकाणी ह्या पादुका ज्या आहेत ते सर्वांसाठी खुल्या करण्यात आलेल्या आहेत। खरं तर हा एक मोठा इतिहास आहे। स्वामी समर्थ आणि मालोजी राजे भोसले जे दुसरे आहेत त्यांची भेट या गणेश पंचायत मंदिरामध्ये झाली होती आणि त्यानिमित्तानं या ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या भक्तांसाठी खुल्या करण्यात या ठिकाणी आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात भक्त जे आहेत या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी जे आहे ती गर्दी करतानाचं चित्र दिसतंय। आणि आपण जर पाहायला गेलं तर हाच उत्साह जो आहे संपूर्ण अक्कलकोटमध्ये दिसून येतोय। या पादुकांचा आणि सूर्यमणींचं दर्शन घेण्यासाठी भाविक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात गर्दी करतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।